परळीमधील नगरपालिकेचा निकाल हाती आला आणि त्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार बब्बू याचा विजय झाला. मात्र ज्यावेळेस ही माहिती परळीकरांना समजली, एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती म्हणजे मिस्त्री कामगार आणि त्याचा विजय झाला, याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये पसरली. ज्यावेळेस आपण सूर्यदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्याच्या प्रतिक्रिया घेतल्या, पूर्ण तो व्हिडिओ जे आहे ते महाराष्ट्रभर व्हायरल झाला आणि त्याची दखल जी आहे ते त्याची विजयाची दखल दिल्ली काँग्रेसनं घेतली. काल दिल्ली काँग्रेसचे नेते मंडळी देखील परळीमध्ये आले होते आणि त्यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली आहे. बब्बूचे वडील माझ्यासोबत आहेत. काय मुलगा विजय होईल म्हणून अपेक्षित होतं का? झालं देवाच्या कारणानं झालं समजा. काय असं मला काही माहीत नव्हतं, पण येईलच म्हणून असं आशा नव्हती, पण झालं देवाच्या निमित्तानं. काय नेमकं ज्यावेळेस तुम्ही प्रचार करत होतात, डोर टू डोर फिरत होतात त्याच्या प्रचारादरम्यान, मात्र म्हणजे कोणकोणते आश्वासनं, वार्डामधले कोणकोणत्या अडचणी आहेत, असे काही लोकांनी तुम्हाला बोलून दाखवले का मतदारांनी? मग आता प्रत्येक ठिकाणी काम करा बाबा, आम्ही मतदान देतो तुम्हाला, नाले आहेत, पाणी आहे, बोर आहे, हां रस्ते बरोबर नाहीत, हे करून द्या, आम्ही तुम्हालाच मतदान करतो असं म्हणून सांगितलं होतं समजायने. तुम्ही म्हणजे कुटुंबातील किती सगळे व्यक्ती तुम्ही त्या प्रचाराला फिरत होतात, प्रत्येक डोर टू डोर? चारी मुलं, चारी सुना आणि घरचे माणसं देखील फिरत होतो. आम्ही समजेच घरच्या घरीच फिरत होतो. आमच्याकडे काही पैशाचं ताण नव्हतं, काही नव्हतं. आम्ही असंच फिरून प्रचार करीत होतो घरच्या घरी. म्हणजे कुठंतरी आगळा वेगळा निकाल जो आहे, तो कोल जो आहे, तो इथल्या वार्डमधल्या जनतेने मतदारानं दिला असं म्हणावं लागेल का? कारण की विरोधक जे आहेत ते म्हणजे तुमच्या अपोजिटवाले खूप म्हणजे धनदांडगे होते, त्यांच्याकडे पैसा होता. मात्र सर्वसामान्य उमेदवाराच्या देखील पाठीमागे जनता राहू शकते, हे मतदारांनी दाखवून दिलं असं म्हणावं लागेल. समजा जनतेनं आपल्याला सांगितलं की बाबा तुम्ही चांगले गरिबीतून नाहीत म्हणून तुम्हाला हे केलं असं म्हणू लागले. समजायने दिलं, त्यांचा आभार मानतो मी. समजा जनतेचा, आमच्या वार्ड नंबरचा 3 नंबरचा हे करतो. मला एक सांगा, बब्बू जो आहे तो म्हणजे किती वर्षापासून काँग्रेसमध्ये काम करतोय? 10 एक वर्षांनी काम करतो ते समजायचे संमतीनं. आतापर्यंत जेवढे इलेक्शन झाले, किती किती म्हणजे निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाचा प्रचार वगैरे केला, असं काही तुम्हाला सांगता येईल का? आता देशमुख साहेब होते, त्यांच्याकडे बी प्रचार त्यांनी केला. पुन्हा खासदार बजरंग सोनवणे. सोनेने होते, त्यांच्यासोबत बी त्यांनी प्रचार केला. समजा त्यांच्या तर देखभाल त्यांच्याकडेच होती. पुन्हा देशमुख सोबत बी ते काम करीत होतं ना ते. म्हणजे राजेसाहेब देशमुख यांचा देखील प्रचार त्यांनीच केला आणि जे राष्ट्रवादीचे जे हे होते, शरदचंद्रजी पवार पक्षाकडून उमेदवार, त्यांचा देखील प्रचार बबूनच केला होता. नेमकं प्रचारादरम्यान तो नेमका कसा प्रचार करत होता, लोकांशी जाऊन संवाद? कोणाला बाबा मतदान द्या त्यांना, असं आहे तसं आहे म्हणून त्यांच्याबरोबर समजा संमतीतल्या रॅलीमध्ये फिरत होता तो असं. बाकी सगळे कुटुंबातले जे लोक आहेत म्हणजे काय काय व्यवसाय वगैरे करतात? तुम्ही स्वतः वडील असताल किंवा बबूचे भाऊ वगैरे सगळे असतात? मी ड्रायव्हर आहे. काय 19 पासून मी घरी आहे, ड्युटीला नाही. 2 पोरं, एक गिलावा करतो, 2 हे दोघं पोरं फरशीचं काम करतात. एक इलेक्ट्रिकचं दुकान लहानच आहे आपलं, त्याच्यावर काही कामावर काही असं चालतं आमचं. काय परिचय दुसरा काही नाही. तुम्ही ड्रायव्हर म्हणजे म्हणजे शासकीय कर्मचारी होतात का? नाही नाही, लोकलमध्ये दगडा मातीच्या गाडीवर होतो. काय ज्यावेळेस प्रचार करत होतात त्यावेळेस म्हणजे काय काय आश्वासनं दिले लोक? सर आम्ही आश्वासन, नाली, रोड, जे पाणीची समस्या आहे, जे बी समस्या आहे त्याला ते आमचे हिशेबाने जे होतील ते आम्ही करणार होतो असं सांगितले आहेत. खरं तर ही निवडणूक जी आहे ते परळी म्हणलं की सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष हे या निवडणुकीकडं असतं. मात्र ज्यावेळेस तुम्ही प्रचार करत होता त्या दरम्यान म्हणजे असं वाटत होतं मनाला की नक्की या वार्डामधले लोक आपल्याला मतदान करतील का, संभ्रमामध्ये असं काही होतं का? वाटत होतं लोक चांगले आहेत, त्याले खुतमेनगर बरकतनगरचे लोक लई चांगले आहे, लई रिस्पेक्ट करतात लोकांची. जे माणूस कामाचा आहे त्याला लई, त्यांना जे समजतं ते त्यांच्या सोबत असतात कधी पण. ह्याच्या अगोदर कधी इथं काँग्रेसचा नगरसेवक विजय झालेला असं काही इथली या वार्डाची काही माहिती वगैरे आहे कधी? याच्या अगोदर नाही, राष्ट्रवादीचे आहे. राष्ट्रवादीचे होते पूर्णच पहिले. म्हणजे पहिल्यांदाच विजय जे आहे ते वार्ड क्रमांक 3 मधून बब्बूचा विजय काँग्रेसमधून झालेला आहे. हो.
काय एक आई आहात म्हणजे मुलाचा विजय झालेला आहे. पण काय वाटतं बरं या विजयानंतर? क्या मराठी बात आती नहीं मेरे को करने। मराठी नहीं आती। तो क्या जो विजय चुन के आया है वो आपका बेटा, उसके बारे में क्या कहेंगे आप? खुशी मालूम हुई, क्या हो गया, खुशी मालूम हो गई, अल्लाह मियाँ का धन्यवाद किए, दूसरा क्या है। जब तुम प्रचार को बब्बू के साथ में जा रहे थे तुम्हारे घर वाले, तुम प्रचार को गए नहीं? नहीं गई प्रचार को, मेरी तबीयत बराबर नहीं रहती तो मैं नहीं, बच्चा ने मेरे को नहीं जाने दिए। भवा बेटा दो चाहिए प्रचार को गए, इनोज प्रचार करे, उनोज जाते थे आते थे, हम मैं घर पे रहती थी। घर पे भी कोई वोटर जो है तो आजू बाजू के घर वाले जो है वो आते थे आपके मिलने के लिए? नहीं कोई नहीं, हम आमचे जे मामा आहे, जे आमचे मामाचे पोरगे आहे, ते समजे पाहुणे रावळे आहे, ते समजा आले, पुन्हा त्यांनी प्रचार केलं, त्यांनी सोबत आमच्या लास्टपर्यंत सोबत आहे. माझे मित्र ते गल्लीवाले जे आमच्या सोबत जे गल्लीवाले पोरं पिरं समजा आले होते, पुन्हा समजाने मेहनत केली. ज्यावेळेस हा विजय झाला बबूचा याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. मात्र आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक सत्कार जे आहेत ते पाहायला मिळाले. मात्र त्याचे कुठं कुठं सत्कार होते असे एक वडील नात्यानं तुम्हाला काही माहिती समजली का? मला माहिती आहे. तुम्हाला तुम्हाला काही समजा? अंबाजोगाई चालू आहे त्यांचा, सोनपेठ आहे, बर्दापूर झालेला आहे, अंबाजोगाई, पुन्हा अजून तुम्हाला रेणापूरला बोलवलेलं आहे, नांदेडला आहे, पूर्णाला आहे. पण आता टीम मॅनेजमेंट झाला नाही म्हणून ते आम्हाला जायला जमत नाही. जे आमच्यानी होते एवढे इथले उतरले आहेत, इथं जे आहे जवळपासचे ते आम्ही ॲडजस्ट करायले, लांब गेलेले नाही. ज्यावेळेस काँग्रेस मुंबई काँग्रेसची काल म्हणजे नेते मंडळी आली होती त्यावेळेस कधी समजलं तुम्हाला काँग्रेसचे म्हणजे दिल्लीचे नेते मंडळी परळीमध्ये येतात असं कधी माहिती समजली? ते आल्यानंतर तिथं संपर्क केला ना त्यांनी, आल्यानंतर इथं घरावर आले. ते देशमुख साहेब कोणीतरी सोबत होते, त्यांनी आणलेलं आहे. जिल्हाध्यक्ष साहेब अजून कोणीतरी होते. राहुल सोनवणे वगैरे सोबत? हां होतो. काय त्यांनी ज्यावेळेस दिल्लीचे नेते मंडळी जे आले त्यावेळेस काय नेमकं चर्चा झाली कुटुंबासोबत? नाही, मी नव्हतो इथं. कुटुंबासोबत काही चर्चा वगैरे? काय नाही, ते विचारपूस केली, कसं काय तुम्ही कसं काम करणार, कसं काय नाही, तुम्हाला जे काय लागणार ते आम्ही व्यवस्थित मदत करील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. बाकी काही राहुल गांधी यांच्यासोबत काही उद्याच्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत याच्यामध्ये तुमची आणि राहुल गांधी यांची भेट घालून आम्ही देणार अशी काही चर्चा एकंदरीत झाली? त्यांनी आश्वासन दिलेलं आहे साहेबांनी म्हणले आता राहुल गांधी साहेब इकडं आले परभणी नांदेड कुठेतरी तर बबूला भेट घालून द्यायचं, भेटायला सांगितले त्यांनी. आता खरं तर पहिल्यांदा म्हणजे तुमच्या वार्डामधले कोणते कामं तुम्हाला जेणेकरून ते महत्त्वाचे वाटते त्याच्यासाठी तुमचा मुलगा जो आहे विजयी उमेदवार तुम्ही त्याच्यासाठी नगरपालिकेमध्ये जाऊन ती विनंती मागणी करणार आहात? हो, विनंती करू ना. नाही नाही, कोणती म्हणजे कोणकोणत्या अडचणीत सध्या म्हणजे त्यावर तुम्ही आवाज उठवणार आहात? मेन मसला आहे साहेब, तिथं बोरा पाणीचं लय समस्या आहे. बरकतनगर कुतबेनगर भागातील बोर खराब आहे आणि बोरा तिथं नाही सध्या. तिथं नाही म्हणले तर 8-10 बोर टाकावं लागेल नवीन. आणि रोडची लय समस्या आहे, नाळ्या तसलेच आहे, ढापे नाही तिथं, लय परेशान, घाण आहे, लय घाण आहे तिथं, स्वच्छता आहे आणि रोड नाली पाणी हे आहे. तुमच्या तुम्हारे नज़र में कौन कौन से मसले यहाँ पे तुम्हारे वार्ड में? अब हम घर के बाहर ही नहीं निकलते, हम घर में रहते तो अपने को क्या मालूम। अब ये बच्चे फिरते हैं, सब बच्चों को मालूम, अपने को क्या मालूम कहाँ क्या हो रहा कहाँ नहीं। बच्चे आप करेंगे क्या है तो। अगर जो लोकल जो हो यहाँ के नेते जो हो अपोजिट के वो काम करेंगे नहीं करेंगे इसके लिए तुम जो वरिष्ठ तुम्हारे नेता है रजनीताई पाटिल कांग्रेस के जो खासदार है उनसे भी अपने वार्ड के जो मसले उनके बारे में उससे भी आप कभी कभी बात करने को जाने वाले क्या? हाँ उनसे भी जाएंगे। और जो भी एक बात बता रहा हूँ, अब इधर परली का विकास है, बरकतनगर का विकास है, हमको सबसे मिल के रह के सब नेताओं को लेके चल के काम करना पड़ेगा, चाहे अपोजिट वाले रहो या फिर किसके भी रहो। अपने को विकास करना है, बरकतनगर को एकदम बेहतरीन बरकतनगर बनाना है, कुतबेनगर को बरकतनगर को एक ऐसा है कि जैसा आज बब्बू को मिलने लोग आ रहे तो कल बरकतनगर को और कुतबेनगर को देखने के लिए लोग आना चाहिए। इतना डेवलपमेंट हम करने की कोशिश करेंगे। म्हणजे
राजकारण झालं की पुढल्या काही कार्यकाळामध्ये राजकारण नाही, फक्त विकासच बघायचा वाढ क्रमांक. बस विकासच व्हावा. कसं आहे, आपण कधी कामं निवडणुकीमध्ये कधी उभा राहिलं नाहीत, पण राहिलो ते आता कामं करण्यासाठीच राहिलो ना. लोकांनी दिलं आहे आपल्याला, जनतेने समजा निवडून दिलं आहे, त्यांचे कामं आपण करणारच झालो ना. विरोधातला नगराध्यक्ष जरी असला तर फक्त त्याला म्हणजे आपला म्हणूनच इथल्या समस्या सांगा. आपलं म्हणूनच समस्या काढून ना. समजा एकच आहे त्या, कसं आहे, निवड जीत आहे ही, कसं आहे, हार जीत होतच राहते कोणाची झाली तरी. काय ते काय नाराज नाहीत आपल्याच्यानं आणि आपणही नाराज नाहीत त्यांच्यानं. समजा समोर येते, एक दुसऱ्याला भेटता बोलता चालता, अजून काय नाही दुसरं. ओके, धन्यवाद. खरं तर हे होते बब्बूचे आई वडील, त्यांचा भाऊ आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र या विजयानंतर त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात. मात्र पुढल्या काही कार्यकाळामध्ये म्हणजे विरोधकाला विरोधक न मानता पूर्ण आपलेच आहेत असं समजून या वार्ड क्रमांक 3 बरकतनगरचा जे आहे ते या पूर्ण परिसराचा आम्ही विकास करू असं या प्रतिक्रियाच्या दरम्यान त्यांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलं. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का? मात्र बब्बूच्या विजयाची दखल जी आहे ते दिल्ली काँग्रेसनं घेतलेली आहे. उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी नांदेड किंवा परभणी या प्रचारादरम्यान जर आले तर ते थेट बब्बूची भेट जी आहे ते राहुल गांधी यांच्यासोबत देखील होऊ शकते असं दिल्ली काँग्रेसच्या नेते मंडळींनी त्यांना कुटुंबियांना आश्वासन दिले. मात्र आगळी वेगळी चर्चा ही झालेली चर्चा काय सांगून जाते हे नक्कीच समजलं असेल. आणि या वार्डातले कोणकोणते समस्या आहेत बब्बू आणि त्याच्या कुटुंबियाच्या माध्यमातून कोणकोणत्या समस्यावर मार्ग निघतो याचे वेगवेगळे अपडेट्स जे आहेत आपण परळीतून दाखवण्याचं या ठिकाणी काम करणार आहोत. कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे, सूर्यदुर्ज मीडिया, बीड, परळी.